तर वळूयात नवी मुंबईकडे। नवी मुंबईत गणेश नाईक विरुद्ध शिंदेंचा सामना रंगणार आहे। नवी मुंबईत शिंदे सेना आणि भाजपाची युती ही तुटल्याची चिन्ह आहेत, तर भाजप आणि शिंदे सेना स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळते। दोन्ही पक्षांकडून उमेदवारांना आता एबी फॉर्मचं वाटप झालेलं आहे। त्यामुळे नवी मुंबईत आता दोन्ही पक्षांची युती तुटली आहे, तर शिंदे सेना आणि भाजप आता एकमेकांविरुद्ध लढणार आहे। नाईक विरुद्ध शिंदे असा सामना नवी मुंबईत पाहायला मिळणार आहे। दोन्ही पक्षांकडून उमेदवारांना आता एबी फॉर्मचं वाटपही झालेलं आहे। आपले प्रतिनिधी विकास मिरगणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नवी मुंबईत नाईक विरुद्ध शिंदे सामना रंगण्याची शक्यता आहे, काय सांगाल विकास? नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक जे आहे ते शिवसेना भाजप स्वतंत्र स्वबळावर लढवण्याचे संकेत आता वरिष्ठ पातळीवर देण्यात आलेले आहेत। कारण शिवसेना भाजप युतीचा फॉर्म्युला जो आहे अनिश्चित ठरलेला आहे। कारण भाजपने शिवसेनेला फक्त 20 जागा देऊ केल्या होत्या, भाजप मात्र या ठिकाणी स्वबळावर लढवण्याचे जवळपास निश्चित करण्यात आलेले आहे। कारण शिवसेना भाजप ही युती होऊ शकत नाही, कारण शिवसेनेने सुद्धा 57 जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे 111 पैकी या दृष्टीने युतीमध्ये बोलणी सुरू होती। मात्र भाजपने 20 जागा तुम्हाला फक्त दिल्या जाऊ अशी भूमिका भाजपकडून व्यक्त केल्यानंतर काल रवींद्र चव्हाण, गणेश नाईक, संदीप नाईक यांच्यामध्ये मॅरेथॉन बैठका झालेल्या आहे। अखेर दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत आणि ते आज जे आहेत दोन्ही पक्षाचे उमेदवार जे आहेत आज फॉर्म भरणार आहेत। त्यामुळे शिवसेना भाजप हे स्वबळावर निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। मात्र वरिष्ठ पातळीवर अजून एकदा बोलणी जी आहे दुपारपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते आहे। मात्र जर विचार केला नवी मुंबईच्या राजकारणामध्ये गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना नवी मुंबईच्या राजकारणामध्ये रंगणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। त्यामुळे आता दोन्ही पक्षाचे उमेदवारी अर्ज जे आहे ते फॉर्म भरायला उमेदवार गेलेले आहेत। त्यामुळे एबी फॉर्म जे आहेत शिवसेनेने दिलेले आहेत आणि भाजपने दिलेले आहेत। त्यामुळे ही युती आता अशक्य आहे अशी भूमिका भाजपकडून व्यक्त केली जात आहे।